नमस्कार मुलांनो, आज आपण वाचनाचे वेड या पाठाचा भाग 2 शिकणार आहोत. मागच्या तासिकेला आपण शिकलो की सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आईने एक युक्ती केली. आईने सोनालीला एक गोष्टीचं पुस्तक दिलं आणि त्यातून एक छानशी गोष्ट निवडून द्यायला सांगितली. सुरुवातीला सोनालीला पुस्तक वाचायला फारच कंटाळा आला होता. पण जसजसं तिने पुस्तक वाचायला, कथा वाचायला सुरुवात केली, तिला पुढच्या कथेत काय लिहिलं असेल याबद्दल तिची उत्सुकता वाढू लागली आणि बघता बघता तिने संपूर्ण पुस्तक वाचून काढले. कथा तर तिला सगळ्याच आवडल्या होत्या, पण त्यातली नेमकी कोणती निवडावी हे तिला समजत नव्हतं आणि म्हणून ती आईकडे गेली. आता आईकडे गेल्यानंतर आई तिला काय समजावते हे आपण या भागात पाहणार आहोत. चला तर मग आपण पाठ वाचूया. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. मुलांनो, सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला त्या पुस्तकातल्या सगळ्या कथाही आवडल्या, पण कोणती निवडावी, चांगली कोणती हे तिला कळेना आणि म्हणून ही समस्या तिने आपल्या आईला सांगितली आणि आईने त्यावर उपाय म्हणून तिला त्या कथांचा सारांश लिहायला सांगितला. सारांश म्हणजेच त्या कथेचे तात्पर्य, निष्कर्ष हे लिहून काढायला सांगितलं. सुरुवातीला तिला असं वाटलं की हे काम खूप सोपं आहे, आपण सहज लिहू. 1-2 गोष्टींचा तिने सारांश लिहिला, पण पुढे मात्र पुढच्या कथांमध्ये काय आहे हे तिला आठवेना आणि मग तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असं सांगितलं आणि तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून घरातले आजी, आजोबा, दादा, काका, काकू या सगळ्यांनाच सोनालीचं आश्चर्य वाटलं. कारण सोनाली कधी वाचन करत नव्हती आणि आज ती मुलगी त्या एकाच गोष्टीच्या पुस्तकाचं 2 वेळा वाचन करते. या बाबतीत सगळ्यांना तिचं नवल वाटत होतं. बच्चों, सोनाली ने कहानियों की किताब तो पूरी पढ़ ली, लेकिन उसमें से कौन सी सबसे अच्छी है यह वो समझ नहीं पा रही थी, इसलिए माँ के पास गई और माँ ने उसे कहा कि बेटा आप हर कथा का सारांश लिखो. सारांश यानी तात्पर्य, उस कहानी का निष्कर्ष लिखो. शुरू में तो सोनाली को ये काम बहुत ही आसान लगा. 1-2 कहानियाँ लिखने के बाद उसे आगे कहानी की में क्या तात्पर्य है ये उसे याद नहीं आ रहा था और उसने माँ से कहा कि मैं फिर से एक बार किताब पढ़ती हूँ. और उसकी यह बात सुनते ही घर के लोगों में उसे आश्चर्य हुआ, क्योंकि जो लड़की कभी पढ़ती नहीं थी, पढ़ने के लिए बिल्कुल उसे कोई इंटरेस्ट नहीं था, वह लड़की अब पढ़ने में इंटरेस्ट ले रही है. यह देख के घर के लोग भी आश्चर्यचकित हो गए थे. आता तिने एक पान घेतले. त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. बघता बघता तिचे पान भरले होते. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. सोनाली ने एक पन्ना लिया और उस पन्ने पे कहानियों का नाम और उस कहानी में क्या क्या बताया है, यानी उस कहानी की सीख क्या है, ये उसने बहुत ही थोड़क्यात यानी बहुत ही थोड़े में लिख डाला और देखते देखते उसका पूरा पन्ना भर गया. वह भागते हुए माँ के पास गई और माँ को उसने वो पन्ना दिखाया. माँ को भी वो सब कुछ देख के बहुत ही आश्चर्य हुआ. आई ने यानी उसकी माँ ने घर के सारे लोगों के सामने उसी शाबाशी दी, उसे वाहवाह की और जिससे उसकी खुशी बहुत ही दुगनी हो गई थी. आनंद गगनात मावत नव्हता, यानी उसे बेहद खुशी हो गई थी.
शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. मुलांनो, शाळेत गेल्यावर सोनालीने आपल्या आईला काय आणि कशी मदत केली होती हे बाईंना सांगितले आणि सर्वांना एक कथाही ऐकवली. आणि आजपर्यंत तिने कधीच अवांतर वाचन म्हणजेच काय इतर काही वाचन केलेच नव्हते. आणि तिच्यामधला हा बदल, आमूलाग्र बदल होणे म्हणजे संपूर्ण बदल होणे. तिच्यातला हा जो बदल आहे तो सगळ्यांनाच आनंद देणारा होता. आणि म्हणूनच आईला मदत केली म्हणून बाईंनी तिचं अभिनंदन केले आणि वर्गात छान गोष्टी सांगितल्याबद्दलही सोनालीच्या पाठीवर शाबासकी दिली. स्कूल में सोनाली ने अपनी माँ को क्या और कैसे मदद की यह टीचर को बताया और सबको एक कहानी सुनाई. अवांतर वाचन यानी पाठ्य पुस्तक के अलावा उसने कभी कोई किताब पढ़ी ही नहीं थी. तो इसलिए उसमें हुआ जो बदल, यह बदल देखकर सबको आनंद हुआ और इस प्रकार माँ को मदद की. इसलिए टीचर ने सोनाली का अभिनंदन किया और कक्षा में अच्छी कहानी सुनाई, इसलिए उसे शाबाशी भी दी. सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता. तिने आता घरातल्या, शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते. आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातल्या साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती. मुलांनो, सोनालीला अवांतर वाचनाची बिलकुल आवड नव्हती. आईला कथानिवडीत मदत करण्याच्या निमित्ताने गोष्टीचं पुस्तक वाचताना तिला त्यात रस वाटू लागला, आवड निर्माण झाली. कथेचा सारांश लिहिण्याच्या निमित्ताने तिने त्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचल्या आणि केवळ आईनेच नव्हे तर शाळेतल्या बाईंनीही तिला अभिनंदन करून तिला शाबासकी दिली. सोनालीला या गोष्टीचा फार आनंद झाला. प्रोत्साहन म्हणून बाबांनीही वाढदिवसाला तिला पुस्तक म्हणून भेट दिले आणि तिच्या वर्गातल्या साऱ्या मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. एकंदरीत तर काय की तिला वाचनाची आवड वाढल्यामुळे तिला आता पुस्तक वाचत जा असं सांगण्याची गरज उरली नव्हती. बच्चों, सोनाली ने पाठ्यपुस्तक के अलावा कभी कोई किताब नहीं पढ़ी थी, लेकिन आज माँ को कहानी चुनकर देने की निमित्त से उसने कहानियों की किताब पूरी पढ़ ली थी और पढ़ते पढ़ते उसको किताब पढ़ने का शौक़ भी निर्माण हो गया था. और उस कहानियों का तात्पर्य लिखने के हेतु वह कहानियाँ उसने दोबारा पढ़ी थी, 2 बार पढ़ी थी. और जिसकी वजह से माँ ही नहीं तो स्कूल में उसके टीचर ने भी अभिनंदन करके उसे शाबाशी दी थी. और इस बात से सोनाली बेहद खुश थी. उसे प्रोत्साहित करने के लिए उसके पिताजी ने भी उसको जन्मदिन पे किताब भेंट दी थी और उसके सारे दोस्तों को, सहेलियों को भी एक एक किताब भेंट स्वरूप दी थी. लेकिन अब ये हुआ कि उसे पढ़ने की इच्छा निर्माण होने की वजह से अब आगे सोनाली किताब पढ़ो यह उसको बताने की कभी ज़रूरत ही नहीं पड़ी. इस प्रकार बच्चों, सोनाली में पढ़ने का शौक़ निर्माण हुआ और मैं चाहती हूँ कि आप भी पाठ्य पुस्तक के अलावा और कई सारी चीज़ें होती है जैसे कि न्यूज़पेपर है, कोई सूचना है, दुकानों के नाम हैं, ये हमें जहाँ भी हम लोग जाते हैं वहाँ देखते हैं तो उसे हमें पढ़ना चाहिए. चाहे वो इंग्लिश में हो, चाहे वो मराठी में हो, चाहे हिंदी में हो, तीनों लैंग्वेज में हम लोग को उसे पढ़ना चाहिए. और ऐसे पढ़ते पढ़ते ही हमारा मन समृद्ध होगा, हमारा ज्ञान बढ़ेगा. वाचन करने से बहुत सारे फ़ायदे होते हैं और मैं चाहती हूँ बच्चों को ये इन फ़ायदों का लाभ आप ज़रूर उठाओ और हमेशा
पढ़ते रहो.